कावलगाव येथील मराठवाड्यातील तथा परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची प्रशासक काळात विशेष सभासदांची सभा पार पडली। ही सभा दिनांक 22/4/2026 सोसायटी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडली। या सभेसाठी अध्यक्ष म्हणून सोसायटी सचिव कोंडेबा सोनटके यांनी सोसायटीचे ज्येष्ठ सभासद डॉक्टर लक्ष्मणराव गंगाधर शेळके यांचे नाव सुचवले। दादाराव पिसाळ यांनी त्या नावाला अनुमोदन दिले। ती परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन 2026 ते 2031 या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव पाठवण्यासाठी आज बुधवारी या सभेचं आयोजन केलं होतं। प्रशासक श्री काळे यांनी 7 दिवस अगोदरच सर्व सभासदांना सभेची नोटीस पाठवली होती। त्या अनुषंगाने सर्व सभासद या सभेला उपस्थित राहून संस्थांचे प्रतिनिधी म्हणून नारायण मारुतराव पिसाळ यांचे सर्वानुमते नाव सभासद लहू रामराव शेळके यांनी जाहीर केले। त्यास दादाराव पिसाळ यांनी अनुमोदन दिले। या सभेत एकच नाव आल्याने सचिव कोंडेबा सोनटके यांनी त्यांचे नाव जाहीर करीत असा ठराव पारित केला। पण या सभेला प्रशासक का आले नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही। काय म्हणाले सचिव कोंडेबा सोनटके पहा। दिनांक 7/4/2026 आदेशाने माननीय सहाय्यक सहकारी संस्था तालुका पूर्णा यांच्या आदेशानुसार आपल्या संस्थेचे 8 संचालक अपात्र असल्यामुळे वरील 5 संचालकांना कायदेशीर संस्थेच्या उपविधीप्रमाणे अपात्र करून माननीय सहाय्यक सहकारी संस्था तालुका पूर्णा श्री दराडे सर यांनी प्रशासकाची नेमणूक केली। या सहकारी संस्थेवर दिनांक 16/4/2026 रोजी माननीय U.S. काळे साहेब सहकार अधिकारी श्रेणी 1 तालुका सेलू यांची प्रशासक म्हणून प्रशासकीय या संस्थेचं कामकाज पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नेमणूक केली। त्या अनुषंगाने प्रशासक 16/4/2026 रोजी प्रशासकानं या संस्थेवर रुजू झाले। तसेच या संस्थेची विशेष कारणासाठी विशेष सर्वसाधारण सभा प्रशासकानं आयोजित केली। विशेष कारण म्हणजे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी या संस्थेचा प्रतिनिधी पाठविण्याबाबत आपल्या संस्थेला प्रशासक असल्यामुळं सभासदांमधून संस्थेवर बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्यामुळं सन्माननीय प्रशासक यांनी अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळं 7 दिवसाची नोटीस काढून 16/4/2026 रोजी पत्र क्रमांक आदेशान्वये माननीय सहाय्यक सहकारी संस्था यांच्या आदेशान्वये दिनांक 22/4/2026 या आज दिनांक रोजी सकाळी 9:30 वाजता संस्थेच्या कार्यालयात सभा आयोजित केलेली त्यांच्या सहीनुसार, परंतु ते काही कारणास्तव या सभेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत। मला आत्ताच असे समजलं की परभणी जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेचे शाखा अधिकारी हणवते साहेब यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली, परंतु ते सुद्धा काही कारणास्तव सभेस उपस्थित राहू शकले नाहीत। म्हणून मी या संस्थेच्या सभेचा अध्यक्ष म्हणून या संस्थेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मणराव गंगारामजी शेळके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचा अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील सभेस सुरुवात करण्याची परवानगी द्यावी। सभेसाठी अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव शेळके साहेब यांचं नाव सुचविलं, त्यांना माझं पूर्ण अनुमोदन आहे। लक्ष्मणराव गंगाराम शेळके यांच्या अध्यक्षतेच्या परवानगीने सभेला सुरुवात करत आहे। प्रथम विषय सूचीप्रमाणे विषय आपला एकच आहे आणि त्या विषयावर चर्चा होईल। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026-2031 या कालावधीसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आपल्या संस्थेतर्फे प्रतिनिधी पाठविणे, मतदानात भाग घेणे, उभे राहणे अशा विविध याच्यासाठी संस्थेचा प्रतिनिधी पाठविण्याबाबत या विषयावर आजच्या सभेत चर्चा करून आपण
नाव द्यावे. जर आपल्या सभेमधून 2 नावं अनेक नावे एका व्यतिरिक्त अनेक नावे जर आली तर त्यावेळेस आपल्याला सभेमध्ये मी प्रत्येकाचं नाव घेऊन त्या नावासमोर आपल्याला हात वरी करण्यास सूचना देईल. आपल्या संस्थेच्या बॉयलाजप्रमाणे ज्यावेळेस आपली घटना आपल्या संस्थेची घटना तयार झाली त्या घटनेमध्ये असा आहे बॉयलाजमध्ये की हात वर करून आपल्या सभेमध्ये मतदान घेतलं जातो. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्यामधून नाव द्यावं. जे सभाऊ पिसाळ मी त्यांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं मी अशी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. लवजी शेळके यांनी नारायण मारुतरावजी पिसाळ यांचं नाव सुचविलं त्यांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. करण्यात येत आहे. आपल्यातून कोणाला परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी जर कोणाला ठराव पाठवायचा असेल तर ही सभासदाची सभा आहे. आपण या ठिकाणी येऊन आपलं नाव सुचवावं किंवा इतर कोणाला सूचकमधून सुचू शकते. त्यांना अधिकार आहे. याकरिता मी 5 मिनिटाचा आपल्याला कालावधी देतो. हो, आज विशेष सभा पार पडली. आपल्या नावाची घोषणा झाली. काय सांगाल? आज कावलगाव या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची विशेष सभा आपल्या संस्थेचे प्रशासक माननीय श्री काळेसाहेब व कोंडेबा लालबा सोनटके सचिव या दोघांनी मिळून दिनांक 16/4/2026 रोजी बैठक घेऊन सगळ्या गोष्टी करून प्रोसिजर करून त्यांनी सभासदाला पूर्ण सभासदाला बैठकीची नोटीस देऊन तालीम केली होती. या बैठकीच्या अनुषंगाने त्या नोटिशीच्या अनुषंगाने आज कावलगाव या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पटांगणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज वार्षिक सभा पार पडली. त्या सभेमध्ये माझं नाव नारायण मारुतराव पिसाळ एकमतानं बँकेच्या ठरावासाठी सर्वांनी सहमताने परमिशन देऊन सगळ्यांना अभिनंदन केलं. माझं नाव बँकेच्या ठरावासाठी दिल्याबद्दल मी सर्व सभासदाचे महिला सभासद पुरुष सभासद या सर्वांचे व सर्व कर्मचाऱ्याचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.